जय शिवराय. थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळं आपण थोडंसं लाईव्ह बंद केलं होतं. नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळे आवाज व्यवस्थित येत नव्हता आणि कोणी कमेंटही करत नव्हतं की आवाज येत नाही म्हणून. त्याच्यामुळे आपण थोडा वेळ लाईव्ह बंद केलं होतं. पुन्हा एकदा चालू करूया. तेराव्या शतकामध्ये ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीचं आपल्या भारतावर आक्रमण झालं त्यावेळी अनेक राजांनी त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये यशस्वी कोणीही झालं नाही. आणि त्यातच महाराष्ट्र राज्य हे अतिशय सुखी राज्य होतं, कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये अतिशय उदार अंतकरणाची लोक राहत होती. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यावेळी विद्वत्ता होती, महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमही होता, महाराष्ट्राच्या मातीमध्ये वैराग्यही होतं आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये रसिकता सुद्धा होती. अतिशय सुखी असलेलं राज्य, ज्या राज्यामध्ये धर्म, शास्त्र आणि कला या गोष्टीला मात्र मानाचं स्थान होतं. अशा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीची पावलं आली, त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये शिल्लक राहिलेलं एकमेव, म्हणजे भारतामध्येच शिल्लक राहिलेलं एकमेव असं देवगिरीच्या यादवांचं राज्य त्यावेळी होतं. आणि देवगिरीच्या यादवांचं राज्य हे आत्ताच्या दौलताबाद किल्ल्यावरनं चालवलं जायचं. ह्या राज्याचा राजा रामदेवराव हा थोडासा स्वस्त होता, त्यामुळं पराभव करणं सहज सोपं झालं. त्याचा पुत्र शंकरदेव हा थोडा पराक्रमी होता, परंतु तरीही यादवांचं राज्य संपुष्टात आलं आणि महाराष्ट्राच्या मातीवर पुन्हा एकदा इस्लामी राज्य चालू झालं. या परिस्थितीमध्ये हे जे इस्लामी राजवटी होत्या, या इस्लामी राजवटी अतिशय क्रूर मानल्या जायच्या. यांच्यामध्ये सर्वात प्रथम यांच्यामध्ये सत्ता घेतली जायची, नंतर धर्म घेतला जायचा आणि नंतर व्यापार केला जायचा. परंतु बाकी राज्यांचा जर विचार केला, पोर्तुगीजांची जी आक्रमण असायची तेही असेच असायचे, सत्ता, धर्म आणि व्यापार. आणि अशा याच्यामध्ये महाराष्ट्राची रयत गुलामगिरीचं जगणं भोगत होती. मोठ्या कष्टानं आणि हिमतीनं पिकवलेलं पीक स्वतःच्या डोळ्यासमोर घोड्यांच्या टाचाखाली जायचं आणि महाराष्ट्राच्या मातीत ज्या स्त्रीला घराण्यातली देवता मानलं जातं किंवा देवघरातील देवी म्हणून पूजलं जायचं, अशा महिला सुद्धा नवऱ्यासमोर भोगल्या जायच्या आणि निसर्गाचं परिचक्र आलं म्हणून लोक सर्व सहन करायचे. पण तरीही लोकांच्या मनामध्ये कुठंतरी एक प्रकाशाचा एक छोटासा कण होता की कुणीतरी येईल आणि या अधर्मी राज्याच्या विरोधात उभं राहून धर्माचं, सत्याचं आणि बळीराजाचं असं संपन्न असं राज्य पुन्हा एकदा या मातीमध्ये उभं करेल, अशी एक आशा महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात होती. आणि त्याच वेळी शिवनेरी किल्ल्यावरनं एक माता त्या सूर्याला रोज पाहायची आणि त्या सूर्याला एकच मागणं घालायची की माझ्या पोटी जर कोणी जन्माला आलं तर सूर्यासारखं तेजस्वी आणि पराक्रमी असंच कोणीतरी जन्माला येऊ दे. कारण गुलामगिरीचा अंधकार इतका वाढलाय की इथं काजव्यांनी जन्म घेऊन उपयोग नाही, इथं सूर्यच जन्माला आला पाहिजे आणि त्याच वेळी हे हिंदूंचं स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकतं. अशा काळामध्ये जिजाऊ गरोदर होत्या आणि 7वा महिना त्यांना चालू होता. परंतु जिजाऊंच्या मनाची अवस्था ही इतर गरोदर स्त्रियांपेक्षा वेगळी होती. ज्यावेळेस एखादी महिला गरोदर असते त्यावेळेस तिच्या पोटामध्ये
अंकुर वाढत असतो त्यावेळेस तिच्या मनाची अवस्था जशी असेल तसे गर्भसंस्कार त्या मुलाच्या आयुष्यावर होतात. हल्ली तर हजारो रुपये खर्च करून गर्भसंस्कार केले जातात. गर्भसंस्काराचे क्लास घेणारे माझे एक मित्र आहेत, ज्यांच्या गर्भसंस्काराच्या क्लासला तब्बल 35,000 रुपये 6 महिन्याची फी आहे. असे गर्भसंस्काराचे क्लास आत्ता घेतले जातात. पण त्यावेळेस जिजाऊंचे गर्भसंस्कार कसे होते हेही आपण पाहूया. की आपला पुत्र पुढे जाऊन पराक्रमी व्हावा म्हणून गरोदर असताना सुद्धा जिजाऊंनी घोडदौड केली होती. जिजाऊंच्या मनामध्ये अशा भावना यायच्या की आपणही या गुलामगिरीच्या विरोधात उभं राहून तलवार उपसून आपणही लढाईला जावं, आपल्या पतीच्या सोबत आपणही लढावं. कारण जिजाऊंची मानसिक अवस्था तशी होती की जिजाऊंचं सासर आणि जिजाऊंचं माहेर या दोन्ही गोष्टी तुटल्या होत्या. जिजाऊंचे वडील लखोजी राजे जाधव निजामाच्या दरबारात गेले असता, मुजऱ्याला गेले असता निजामाने भर दरबारामध्ये लखोजी राजे, त्यांचे पुत्र रघोजी, अचलोजी आणि यशवंत या चौघांची अतिशय क्रूरतेने हत्या केली होती. त्याचबरोबर जिजाऊंच्या मातोश्री त्याही लखोजी राजांच्या बरोबर सती गेल्या होत्या. जिजाऊंचं माहेरही तुटलं होतं आणि सासर म्हणजे पुणे. त्यावेळी शहाजी राजांकडे पुण्याची जागिरी होती, पण ते पुणेही मुरार जगदेवानं उद्ध्वस्त केलं होतं. आणि अशा वेळी जो सोबती होता ते म्हणजे शहाजीराजे भोसले यांची अवस्था अशी की ते धड एकही दिवस एका जागेवर नसायचे. ज्यावेळेस शहाजीराजांनी 2 वेळा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला ते आदिलशहाने हाणून पाडले, परंतु तिसराही प्रयत्न झाला त्यावेळेस मुरार जगदेवानं पुणे उद्ध्वस्त केलं. आणि उद्ध्वस्त केलेल्या पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला आणि येथे वस्ती करणाऱ्याचा निर्वंश होईल म्हणून त्या ठिकाणी एक पहार रोवून तिच्यावर फुटकी कवडी आणि तुटकी वाहन अडकून त्या पुण्याच्या सर्व लोकांना सांगितलं की इथं वस्ती करायची नाही. आणि त्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीमध्ये गेले होते, परंतु आदिलशहा सुद्धा हुशार होता. त्यांनीही विचार केला की शहाजी जर 1 वेळा नव्हे 2 वेळा नव्हे तर 3 वेळा जर स्वतंत्र राज्य स्थापन करू शकतो तर शहाजी नक्कीच भविष्यात आपल्याला अडचण करू शकतो. म्हणून आदिलशहानं शहाजीराजांना कर्नाटक प्रांतावर पाठवलं होतं. म्हणजे जिजाऊंच्या बरोबर सासरचंही कोणी नव्हतं, माहेरचंही कोणी नव्हतं आणि पतीही जवळ नव्हता. अशा या विचलित अवस्थेमध्ये ज्यावेळेस जिजाऊ लोकांचं दुःख पाहायची त्यावेळेस तिच्या मनामध्ये कुठेतरी एक असा भाव यायचा की हे सर्व कुठेतरी थांबायला हवं. आणि ह्या सर्वांचा विचार ज्यावेळेस केला जायचा त्यावेळेस जिजाऊंच्या लक्षात यायचं की ही रयत खंगली आहे, या रयतेवर अन्याय होत आहेत. आणि याचं एकच कारण की या रयतेला राजा नव्हता. सुखाचं छत्र या रयतेच्या शेतकऱ्यांच्या डोईवर ठेवील असा बळीराजासारखा अतिशय नीतिवान, नीतिमत्ता धारण करणारा राजा या भूमीवर नव्हता. आणि तोच घडवण्याचं काम जिजाऊंना करायचं होतं. ज्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजीराजांचा जन्म झाला, 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजीराजांचा जन्म झाला, त्यावेळी जिजाऊंच्या मनामध्ये एक छोटंसं स्वप्न तयार झालं की हा मुलगाच माझं स्वप्न पूर्ण करेल. जे स्वप्न शहाजीराजांनी पाहिलं होतं, जे जिजाऊंनी पाहिलं होतं, ज्याचा प्रयत्नही केला होता परंतु ते सफल झालं नाही. ते राज्य निर्माण करण्याचं कार्य किंवा निर्माण करण्याची आशा म्हणजे शिवबा. या शिवबाचा जन्म झाल्यानंतर काही काळ जिजाऊ शिवनेरीवर राहिल्यानंतर काही काळानंतर त्या कर्नाटकमध्ये गेल्या. एक प्रसंग या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो. ज्यावेळेस जिजाऊ आपल्या छोट्याशा 5-6 वर्षाच्या शिवबाला घेऊन कर्नाटकामध्ये गेल्या, त्या ठिकाणी
काही काळ त्या राहिल्या. तो कर्नाटकमध्ये निजामाचं राज्य होतं आणि प्रत्येक मराठा सरदार जे त्याचे सरंजाम असेल त्यांना त्या निजामाच्या दरबारामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथं कुर्निसात करावा लागायचा. आणि तो कुर्निसात करूनच त्या राजाला थोडक्यात नमस्कार करण्याची ती एक पद्धत होती. त्याला कुर्निसात म्हटलं जायचं. आपल्या राज्यामध्ये त्याला मुजरा म्हटलं जायचं. तर तो कुर्निसात प्रत्येक सरदार त्या ठिकाणी करायचा. ज्यावेळेस शहाजीराजे त्या दरबारात जायचे, त्या दरबारात जाण्याच्या अगोदर ते शिवाजी राजे जे छोटासा शिवबा होता त्याला बऱ्याच वेळा म्हणायचे की बाळ शिवबा तुम्ही येणार का दरबारात. परंतु शिवबांना दरबारात जाणं आवडत नसायचं. कारण की निजामाचे जे अन्याय अत्याचार त्या रयतेवर होते ते शिवबा उघड्या डोळ्यांनी पाहायचे. आणि जिजाऊंच्या संस्कारामधून असं शिकवण त्यांना मिळाली होती की जिथं अन्याय होतो तिथं ते कधी जात नसायचे. परंतु तरीही बराच प्रयत्न केल्यानंतर शहाजीराजेने खूपच एकदा जास्त जोर लावल्यामुळे शिवाजीराजे दरबारात जाण्यासाठी तयार झाले. परंतु कुर्निसात कसा करायचा हे छोट्याशा शिवबाला माहीत नव्हतं. शहाजीराजांनी त्यांना कुर्निसात कसा करायचा हे शिकवलं. त्यांचे थोरले बंधू संभाजी हेही त्याच्यामध्ये त्यांना शिकवायचे की कुर्निसात कसा करायचा. बराचसा प्रयत्न केल्यानंतर शिवबाला कुर्निसात करायला जमू लागला. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दरबार भरला त्यावेळी शहाजीराजे त्या छोट्याशा शिवबाला आणि थोरला संभाजी यांना घेऊन त्या दरबारामध्ये गेले. दरबारात गेल्यावर सर्वात प्रथम शहाजीराजांनी कुर्निसात केला, संभाजींनी कुर्निसात केला. परंतु छोटासा असणारा शिवबा फक्त त्या बादशाहकडे पाहत होता. शिवबा कुर्निसात करत नाही हे पाहून तो बादशाह थोडासा संतापला. थोडासा त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये रागाची भावना निर्माण झाली. त्या बादशाहाला असं वाटायचं की आत्ता उठावं आणि त्या छोट्या शहाजीच्या पुत्राला मारून टाकावं, कारण त्यांनी मला कुर्निसात केला नाही. परंतु त्याच्या डोक्यात अजूनही एक विचार होता की शहाजी म्हणजे आपल्या राज्यातलं खूप मोठं प्रस्थ. आत्ताच जर शहाजीच्या विरोधात जाणं आपल्याला परवडणार नाही. परंतु तरीही त्यानं दरबार संपल्यावर शहाजीराजांना थोडंसं समजावून सांगितलं की मुलाला दरबाराचे रीतभात शिकव. पण ज्यावेळेस शहाजी शिवबाला घेऊन जिजाऊंकडे आले त्यावेळेस त्यांनी जिजाऊंना सांगितलं, अरे काय संस्कार करतेस तू या मुलावर की बादशाच्या समोर हा कुर्निसात करत नाही. त्यावेळेस जिजाऊंनी सुद्धा शिवबाला विचारलं, का शिवबा तुम्ही असे का वागला. आदल्या दिवशी सराव करूनही तुम्ही तिथं जाऊन कुर्निसात का केला नाही. त्यावेळेस शिवबांनी सांगितलं की नको नको म्हणत असता मग बळजबरीने घेऊन गेले. नको नको म्हणत असताना मग बळजबरीने घेऊन गेले. अन्याय अत्याचार आठवता मन किंचितही नाही झुकले. अन्याय अत्याचार पाहता मन किंचितही नाही झुकले. तू सांग फक्त आई, तुझ्यासाठी मी हे शिर कलम करून देईन, पण अन्यायापुढं मुळेही झुकणार नाही. हा जो शिवाजीराजांचा म्हणजे अन्यायाविरोधाची जी चीड होती ती लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये होती. आणि जिजाऊंच्या संस्कारामध्ये तेवढी ताकद होती. ज्यावेळेस शहाजीराजांचं आणि जिजाऊ कर्नाटकात असताना शहाजीराजांना दक्षिणेमध्ये लांबच्या पल्ल्यावर जायचं होतं, परंतु जिजाऊंना सोबत नेणं शक्य नव्हतं. आणि निजामाकडनं जी जहागिरी भेटली होती इंदापूर, सुपा आणि पुणे प्रांताची, ती सांभाळण्यासाठी कोणीतरी आपलं माणूस हवं होतं. म्हणून शहाजीराजांनी पुन्हा एकदा जिजाऊंना पुण्यामध्ये जाण्याचा सल्ला दिला. पुण्यामध्ये अशासाठी की त्यांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न हे पूर्ण करणं त्यांच्याच्याने आता शक्य नव्हतं. परंतु त्यांच्यापासून लांब राहून जिजाऊ हे स्वप्न पूर्ण करू शकतात अशी खात्री शहाजीराजांना होती. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पुण्याला त्यांना पाठवलं.
ज्यावेळेस जिजाऊ पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं. त्यामध्ये पुण्यामध्ये राहणारी रयत कमी होती, राहायला मोजकीच लोक होती. परंतु जिजाऊंनी पुन्हा एकदा लोक गोळा करणं चालू केलं. जी डोंगर दऱ्यांमध्ये लपून छपून राहिलेली लोक त्यांना एकत्र केलं आणि पुण्यामध्ये पुन्हा एकदा स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु गाढवाचा नांगर फिरवल्यामुळे मोरार जगदेवाने ज्यावेळेस पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला त्यावेळेस जी पहार रोवली होती ती अजूनही तशीच होती. ती पहिल्यांदा उपसून जिजाऊंनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरून पुन्हा एकदा स्वराज्याची घोषणा केली. आणि शहाजीराजे आणि जिजाऊंचा पहिला प्रयत्न लक्षात घेता लोकही हळूहळू पुण्यामध्ये जमायला लागली. परंतु त्यावेळी काळ थोडासा धामधुमीचा होता. सहसा लोक जास्त एकोप्याने राहत नसायची. परंतु तरीही जिजाऊंनी त्यांना एकत्र आणलं. ज्यावेळेस पुण्यामध्ये काम चालू केलं त्यावेळेस वाडा बांधायचं काम चालू केलं त्यावेळेस त्यांना एक छोटीशी गणपतीची मूर्ती सापडली. आज पुण्यामध्ये जो कसबा गणपती तो जिजाऊंनी वसवलेला. आणि पुण्यामध्येच जिजाऊंनी आणखी एक मंदिर बांधलं होतं की ज्याचा इतिहासात कुठेही शक्यतो पुसटचा उल्लेख बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल. की पुण्यामध्ये बाणेरजवळ सोमेश्वराचं एक मंदिर आहे जे स्वतः जिजाऊंनी त्यावेळेस बांधलं होतं. तसं त्याच्यावर लिहिलेलंही किंवा त्याचे संदर्भही सापडतात. ज्यावेळेस कर्नाटकावरनं जिजाऊ आणि शिवाजीराजे आले त्यावेळेस शहाजीराजांनी त्यांना इकडं पाठवत असतानाच त्यांच्यासोबत एक स्वराज्याचं स्वप्न दिलं आणि त्या स्वप्नाला अनुसरून अशी राजमुद्रा घडवून दिली होती की जिच्यावर लिहिलेलं होतं प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे चंद्राच्या प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढणारं रयतेचं सुखाचं राज्य, लोकांच्या कल्याणाचं राज्य स्थापन हो, असं राजमुद्रा देऊनच शहाजीराजांनी पुन्हा एकदा स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाठवलं होतं. परंतु ज्यावेळेस जिजाऊ शिवबावर संस्कार करायच्या त्यावेळेस ते संस्कार हे एक आदर्श मुलगा म्हणून कधीच करत नसायच्या, तर एक आदर्श राजा कसा निर्माण होईल यासाठी जिजाऊ नेहमी प्रयत्नशील असायच्या. ज्यावेळेस शहाजीराजे जिजाऊंना पुणे प्रांतामध्ये पाठवणार होते त्याच वेळेस त्यांनी कारभार करण्यासाठी आपल्या विश्वासातली काही सरदार मंडळी दिली होती, काही विद्वान मंडळी दिली होती. की एक जगाच्या इतिहासामध्ये एक वादग्रस्त विधान वापरलं जातं की शिवाजी महाराजांचे गुरु अमुक तमुक होते किंवा दुसरे कोणी असतील, परंतु इतिहासाने मान्य करावंच असं एक उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांच्या गुरु ह्या राजमाता जिजाऊच होत्या. सोबत शहाजीराजांनी विद्वान मंडळी दिली होती. म्हणजे शिवभारतमध्ये तसा उल्लेख आढळतो की ज्यावेळेस कर्नाटकवरून जिजाऊ आल्या त्यासोबत त्यांच्यासोबत काही अध्यापक वर्ग शहाजीराजांनी शिवबाच्या शिक्षणासाठी पाठवला होता. आता जर एखादा राजघराण्यातील माणूस असेल त्याचं शिक्षण हे युद्धासाठी जास्त दिलं जायचं. तलवारबाजी असेल, लाठीकाठी असेल, भालाफेक असेल, घोडा, ह्या नॉर्मल शिक्षण. परंतु राज्य करण्यासाठी आवश्यक असणारे राजाचे गुण शिकवण्यासाठी माणसांची ओळख कशी करायची, सोन्या नाण्याची ओळख कशी करायची, त्याच्यानंतर अश्व परीक्षा कशी करायची, रत्न परीक्षा कशी करायची, गज परीक्षा कशी करायची, दुसऱ्याच्या मनामध्ये असलेलं इंगित अचूक कसं ओळखायचं आणि लोकांच्या मनावर प्रभाव कसा पडेल ह्यासाठी जे शिक्षण दिलं जायचं हे सर्व शिक्षण राजमाता जिजाऊ द्यायच्या. त्यासाठी अध्यापक वर्ग होता की आजही आपण बघतो की एक विषय शिकवायला आपल्याला एकच शिक्षक लागतो.
तसा वेगवेगळे विषय साठी त्या काळचे त्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेले असे काही विद्वान लोक शहाजीराजांनी जिजाऊंसोबत पाठवून दिले होते आणि त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोडून शहाजीराजे शिवबा आणि जिजाऊंना पुसटशी मदत करायची. त्यामध्ये एक गोष्ट होती की ज्यावेळेस वयाच्या 16व्या वर्षी शिवाजीराजांनी रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली आणि सर्वात पहिला किल्ला तोरणा किल्ला जिंकला. इथून पुढे स्वराज्याची वाटचाल चालू झाली. परंतु तोरणावर धनाचे हंडे सापडल्याचं इतिहासामध्ये सांगितलं जातं. पण माझ्यासारख्या अभ्यासू माणसाला ते पटत नाही. असं का नसेल की स्वराज्याला मदत व्हावी म्हणून शहाजीराजांनीच ते धन शिवबाकडे पाठवलं असेल आणि धनाचे हंडे सापडले असा बनाव करून तेच पुन्हा एकदा आदिलशाहीच्या विरोधात वापरलं असेल, असंही होऊ शकतं. तर ज्यावेळेस स्वराज्य हळूहळू उभं राहतच होतं, शिवाजी महाराज त्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही राजमाता जिजाऊंची होती. की राजमाता जिजाऊ यांचा जर विचार केला, ज्यावेळेस त्या शहाजीराजांच्या सोबत होत्या त्यावेळेस ते एक कुशल किंवा अतिशय संवेदनशील सहचारिणी म्हणून होत्या. ज्यावेळेस ते शिवाजीराजांसोबत होत्या त्यावेळेस ते एक आदर्श पत्नी आणि आदर्श माता म्हणून होत्या. ज्यावेळेस जिजाऊंच्या शिक्षणाने आणि संस्काराने वाढलेला शिवबा हळूहळू ज्यावेळेस आदिलशहाच्या विरोधात कारवाई करू लागला त्यावेळेस शहाजीराजांनी हात झटकले आणि त्या आदिलशहाला सांगितलं की मी इकडे परप्रांतात, माझ्या मुलावर माझा कसलाही अंकुश नाही, तो काय करतो ह्याच्याशी मला काही फरक पडत नाही किंवा तुमचं तुम्ही बघून घ्या, मी माझ्या पुत्राला समजावण्याचं कामही करणार नाही. आणि पूर्ण शिवबांचं जे करिअर असेल ते घडवण्यामध्ये जिजाऊंचा हातभार होता. परंतु जिजाऊंच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा क्षण की ज्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 15 मे 1657 मध्ये पुरंदर किल्ल्यावर सईबाईंच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला. खरं तर संभाजी हे नाव जिजाऊंनी ठरवलं होतं. ज्यावेळेस जिजाऊंचा थोरला मुलगा संभाजी हा अफजल खानानं लढाईमध्ये धोक्याने मारला होता, त्याची आठवण म्हणून शिवबाच्या पुत्राला संभाजी हे नाव जिजाऊंनी दिलं होतं. आणि हा छोटासा संभाजी ज्यावेळेस 2 वर्षाचा होता त्यावेळेस त्यांच्या आईचं म्हणजे सईबाईंचं आजारपणाने निधन झालं होतं. आता जिजाऊंपुढं जी आव्हानं होती त्यामध्ये एक म्हणजे पुत्र शिवाजी हा अतिशय नियमबद्ध आणि अतिशय काटेकोरपणे स्वराज्य स्थापन करत होता. आणि त्याच वेळी दुसरी जबाबदारी होती ती म्हणजे संभाजी. सईबाईंचं अवघ्या संभाजीराजे 2 वर्षाने असताना निधन झालं. त्यावेळेस संभाजी हा आईविना पोरका मुलगा आणि त्यात त्याला सांभाळायची जबाबदारी जिजाऊंची. अशामध्ये नातू सांभाळायचा की मुलाचं राज्य सांभाळायचं या परिस्थितीचा सामना करत जिजाऊ तरीही संभाजीला शिवाजीच्याही पटीनं शिवबाच्याही कैक पटीनं अतिशय मोलाचे असे संस्कार जिजाऊ ते संभाजीला देत होत्या. आपल्या पित्याच्या आपल्या पतीच्या विविध लढाईतील कहाण्या जिजाऊ त्या छोट्याशा शंभूराजांना सांगायच्या. आणि लहानपणीच वीरांच्या कहाणी ऐकून आणि वीरांचंच रक्त असलेले संभाजीराजे लहानपणापासूनच आक्रमक होते. कारण की ते संस्कार ते वातावरण जिजाऊंनी तसं निर्माण केलं होतं.
जिजाऊंनी शिवबा घडवत असताना ज्या ज्या कमी मागे राहिल्या होत्या त्या सर्व कमी त्या संभाजींमध्ये त्या सर्व ज्या गोष्टी असतील की ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्या शिवबाला देऊ शकत नव्हत्या किंवा त्या काळामध्ये शिवबा घडवत असताना जे जे शिल्लक राहिलं होतं ते सर्व जिजाऊंनी संभाजीमध्ये पाहिलं होतं. म्हणजे त्यामध्ये वेदाचं शिक्षण असेल, जे वेद फक्त ब्राह्मण लोकच शिकायचे ते वेदही जिजाऊंनी संभाजीराजांना शिकवले होते. आणि संभाजीराजांनी अगदी कवळ्या वयात बुधभूषणम नावाचा एक ग्रंथ लिहिला होता संस्कृतमध्ये, की ज्यावेळेस संस्कृत ही भाषा फक्त ब्राह्मणांसाठी वापरली जायची, परंतु तीही जिजाऊंनी छोट्याशा संभाजीला शिकवली होती. संभाजीराजांना उर्दू, पारशी सह इंग्रजी सुद्धा येत असल्याचे उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतात. तर हे जे की जसं की शिवाजी महाराजांमध्ये राजा घडवण्यासाठी आवश्यक गुण जिजाऊंनी भरले होते, परंतु त्या राजाच्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर कसं करता येईल यासाठीचे जे शिक्षण होतं ते संभाजीराजांना स्वतः जिजाऊ द्यायच्या. त्याच्यामध्ये आपली संस्कृती, आपला धर्म, सर्वात महत्वाचा धर्माबाबतचे ज्या काही गोष्टी असतील, धर्माचे वैदिक ज्ञान असेल, तेही जिजाऊ संभाजीराजांना द्यायच्याच. पण जिजाऊंच्या आयुष्यामध्ये जे काही परचक्र किंवा जे काही कालचक्र होतं ते जिजाऊंचा कसाही पाठलागच करत होतं. 1664 ज्यावेळी शहाजीराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस जिजाऊ पुरत्या नैराश्यामध्ये होत्या. कारण त्या काळची रीतच असायची की ज्यावेळेस पती मरण पावेल त्यावेळेस पत्नीही पतीच्या चितेमध्ये उडी मारून सती दिली जायची. आणि जिजाऊंचीही ती तयारी होती, परंतु छोट्याशा संभाजीराजांकडे पाहून जिजाऊंनी तो निर्णय बदलला होता. याचा विविध नाटकं असतात किंवा कादंबऱ्या, लेखकांचे काही लेख असतात, याच्यामध्ये असं सांगितलं जातं किंवा टीव्हीवर ज्या मालिका दाखवतात त्याच्यामध्येही असं दाखवलं गेलं की संभाजीराजेंनी जिजाऊंकडे हट्ट धरला की तुम्ही सती जाऊ नका, परंतु संभाजीराजे यांची जडणघडण चांगली व्हावी म्हणून जिजाऊ सती गेल्याच नाहीत. आणि जिजाऊंनी आपला पूर्ण राहिलेला वेळ हा जितका स्वराज्याला देता येईल तितकाच संभाजीराजांवरही दिला होता. परंतु जिजाऊंच्या आयुष्यामध्ये संभाजीराजांना धरून एक अतिशय महत्वाचं असं संकट ज्यावेळी स्वराज्याच्या दिशेने येत होतं त्यावेळेस मात्र जिजाऊ काळजीत पडल्या होत्या. ज्यावेळेस मुघल बादशाह औरंगजेब याच्यापर्यंत ज्यावेळेस असं लक्षात आलं की शहाजीचा पुत्र शिवाजी महाराष्ट्राला त्यावेळी दख्खन म्हटलं जायचं, की दख्खनच्या मातीमध्ये एक हिंदू धर्माचा माणूस आपल्या 350 वर्षापूर्वीच्या इस्लामी राजवटीच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचं स्वराज्य निर्माण करतोय. अशा वेळी कुठेतरी औरंगजेबालाही वाटायचं की याला कुठेतरी आपणही विरोध केला पाहिजे. म्हणून औरंगजेब ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये घुसू लागला त्यावेळेस अगोदर औरंगजेब आला नाही, त्याने सर्वात हुशार आणि सर्वात अनुभवी आणि वयानंही मोठा असा मिर्झाराजे जयसिंग याला स्वराज्यामध्ये सर्वात अगोदर पाठवलं. आणि पुरंदर किल्ल्यावर त्यावेळेस शिवाजी महाराज होते, म्हणजे राजगडावर होते, परंतु सर्वात पहिलं आक्रमण मिर्झाराजेंनी पुरंदर किल्ल्यावर केलं. आणि मुघलांची ताकद ओळखता शिवाजीराजांनीही हे जाणलं होतं की आता या ठिकाणी मुघलांसोबत तहच केला पाहिजे. आणि ह्या तहामध्ये म्हणजे शिवाजीराजांच्या आयुष्यातलं सर्वात पहिलं हा घटक होता की त्या ठिकाणी शिवाजीराजे थोडीशी माघार घेतली होती. ती माघार याच्यासाठी घेतली होती की पुढील स्वराज्य जर व्यवस्थित करायचं असेल तर थोडंसं थांबणं गरजेचं होतं. तुर्तास लढाई ही थांबवण्यासाठी त्यांनी पुरंदरचा तह केला होता, परंतु हा तहही
असा होता की 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश मुघलांच्या ताब्यात द्यायचा होता. त्याच्यामध्ये जे महत्वाचे असे शिवाजीराजांनी जिंकलेले जे किल्ले होते त्यातील 23 किल्ले शिवाजीराजांना एकाच वेळी द्यायचे होते. त्यामध्ये अंकोला, कर्नाळा, कोंढाणा, सिंहगड, कोहज, खिरदुर्ग, तिकोना, तुंग, नंगड, नरदुर्ग, पळसगड, पुरंदर, प्रबळगड, भंडारदुर्ग, मनोरंजन, मानगड, मार्गगड, माहुलीगड, रुद्रमाळ, रोहिडा, लोहगड, वसंतगड, विसापूर आणि सोनगड असे 23 गड मुघलांना द्यायचे होते आणि तेही एका दमात द्यायचे होते. ते दिल्याच्या नंतरही इथंही सुटका झाली नाही. तरीही त्याच्यामध्ये एक अशी अट होती की मुघल बादशाह औरंगजेब हा शिवाजी राजांना 5,000ची मनसब आणि 7,000ची मनसब संभाजीराजे यांना देणार होता. आणि त्यासाठी त्या मनसबीचा स्वीकार करण्यासाठी आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाचं आमंत्रण म्हणून शिवाजीराजांना त्यांनी आग्रा भेटीसाठी बोलवलं होतं. आणि पुरंदरच्या तहामध्ये ती अट त्यांनी मुद्दाम टाकून दिलेली होती. पण पुरंदरचा तह झाल्याच्या नंतर जिजाऊंची अवस्था अशी होती की आतापर्यंत जेवढं काही मिळवलं 1630 पासून तर 1664 पर्यंत जोपर्यंत शहाजीराजे होते तोपर्यंत स्वराज्यासाठी मदत येत होती. पण तिथून पुढचा काळ जोपर्यंत पुरंदरचा तह झाला तोपर्यंतच्या काळामध्ये जेवढं काही मिळवलं तेवढं सगळं एकाच वेळी गेलं होतं. त्यातही पुत्र शिवाजी आणि नातू संभाजी म्हणजे ज्याच्या मार्फत स्वराज्य घडवायचं आहे आणि ज्याच्या खांद्यावर त्याची जबाबदारी द्यायची हे दोन्हीही आग्रा भेटीसाठी औरंगजेबाच्या दरबारात जाणार होते. आणि ही सर्वात मोठी भीती जिजाऊंना होती की तिकडं गेल्याच्या नंतर काय होईल. कारण आजपर्यंतचे जिजाऊंचे जे अनुभव होते की हे जे आक्रमणं होती किंवा हे जे राजे होते हे कधीच कोणाचं हित जाणत नव्हते किंवा तसा प्रयत्नही ते करत नसायचे. ज्यावेळेस शिवाजीराजे आग्र्यालाही गेले, संभाजीही 9 वर्षाचा संभाजी सोबत घेऊन गेले. सोबत घेऊन गेल्याच्या नंतर एका इतिहासामध्ये विचार करण्याची गोष्ट की त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये छोटासा संभाजी शिवाजी महाराज जातात, त्या औरंगजेबाची त्याच्या दरबारामध्ये आबरू काढतात आणि त्यांना त्यावर राग येऊन औरंगजेब त्यांना कैदेत टाकतो. यामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजीराजे जवळजवळ 3.5 महिने औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. आणि त्या कैदेमध्ये औरंगजेब त्यांना मारूही शकत होता, परंतु ही चूक त्यांनी केली नाही. आणि ह्याचं एकमेव कारण होत्या राजमाता जिजाऊ. ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग पुरंदरचा तह केला, शिवाजी राजे आणि छोट्याशा संभाजीला आग्र्याला पाठवलं, परंतु मिर्झाराजे जयसिंग हा मागच राहिला होता. तो त्यांच्यासोबत गेला नव्हता. त्याच्या मुलाच्या अंगावर ह्या पिता पुत्रांची जबाबदारी सोडून तो स्वराज्यात राहिला होता. आणि त्याची पत्र ही औरंगजेब बादशाला जायची आणि त्या पत्रामध्ये तो सांगायचा की आपण शिवाजीचे 23 किल्ले घेतलेत, परंतु राहिलेले 12 किल्ले हे शिवाजीची आई जिजाबाई अतिशय काटेकोरपणे सांभाळत आहे. त्या 12 किल्ल्यांवर तिने स्वतःची फौज तैनात केली की यदा कदाचित जर शिवाजीस काही धोका झाला तर 12 किल्ल्यांवरून एकाच वेळी चवताळून जिजाऊ अशी झेप घेईल की ज्यामुळे पूर्ण दख्खनचं राजकारण बदलून जाऊ शकतं. आणि ह्या एका भीतीपोटी औरंगजेबानं 3.5 महिने
शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना फक्त कैदेत ठेवलं. आणि जर मारायचाच विचार केला असता तर एक रात्रही पुरेशी झाली असती. परंतु ही जी पकड, जिजाऊंनी जी स्वराज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण केली होती, त्या परिस्थितीचा विचार करून औरंगजेबालाही कुठेतरी त्या गोष्टी त्याच्या मनात असून सुद्धा तो शक्य करू शकत नव्हता. 3.5 महिन्यानंतर ज्यावेळेस शिवाजीराजे औरंगजेबाच्या गोठामधून निसटले, मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटले की वेषांतर करून निसटले, हा संशोधनाचा भाग, याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु ज्यावेळेस शिवाजीराजे स्वराज्यामध्ये आले, परंतु त्यांनी एक बनाव केला की संभाजीराजेंचं वाटेतच निधन झालं आणि ते काय त्याच्यामुळे आमच्यासोबत आले नाही. याच्यामुळं औरंगजेबाचं शोधकार्य थांबलं. परंतु जिजाऊंच्या मनामध्ये आक्रोशाचा एक कहर उठला की छोटासा 9 वर्षाचा मुलगा जो तुम्ही विश्वासाने घेऊन गेले, परंतु त्याचं वाटेतच निधन झालं असं सांगताय. ज्याच्या जीवावर आम्ही स्वराज्याचं स्वप्न साम्राज्यात करण्याचा प्रयत्न पाहिला, तो आमचा वारसच गेला. त्यावेळेस जिजाऊंच्या मनाला खूपच वेदना झाल्या असतील, अशी कल्पनाही आपण करू शकतो. परंतु त्याही प्रसंगातून जिजाऊ ठामपणे राहिल्या. तोही प्रसंग जिजाऊंनी निभावून नेला. परंतु काही दिवसानंतर संभाजीराजे पुन्हा एकदा स्वराज्यात आले, तेव्हा जो आनंद जिजाऊंना झाला असेल त्याची कल्पनाही करणं चुकीचं आहे. कारण संभाजीराजे आणि जिजाऊ हे गुरु शिष्याचं नातं जेवढं होतं, तितकंच भावनिक आजी नातवाचंही नातं होतं. आणि त्याचाही आपण विचार केला पाहिजे की एक आजी किंवा एक माता जी आपला पुत्र इतका चारित्र्य संपन्न नीतिवान घडवू शकतो, त्याच पुत्राची सावली म्हणजे आपला नातूही त्याच्याही पेक्षा वरचढ घडवण्यासाठी प्रयत्न करेल. आणि जिजाऊ त्या करतच होत्या. परंतु 1674 ज्यावेळेस राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजीराजांचा, त्यावेळेस जिजाऊंना असं वाटायचं की जिजाऊ मनोमनी सुखावल्या होत्या की संभाजीही परिपक्व आणि अतिशय पराक्रमी होतेच, त्यांचंही शिक्षणाचं वय संपलं होतं, त्यांचंही कार्यकर्तृत्वाचं वय होतं. आणि शिवाजी महाराजांनी तर जिजाऊंनी पाहिलेल्या स्वप्नाचा तर कळसच केला होता. अतिशय सुखी मनानं ज्यावेळेस 1674 मध्ये जिजाऊंचं निधन झालं आणि तिथून पुढची जी राजकारणाची सूत्र हल्ली ती अगदी दिल्ली दरबारापासून हल्ली, की जोपर्यंत जिजाऊ होत्या तोपर्यंत औरंगजेबालाही भीती होती. जितकी शिवाजीची होती, शिवाजी राजेंची होती, तितकीच भीती औरंगजेबाला जिजाऊंची सुद्धा होती. परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तो दख्खनमध्ये येत नव्हता. परंतु राज्याभिषेक झाल्याच्या नंतर, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर मात्र औरंगजेबाच्या दिल्लीतही कानठळ्या बसल्या असतील की कोणीतरी हिंदू राजा या रयतेमध्ये पूर्ण ताकदीनं स्वतःचं राज्य निर्माण करून सिंहासनाधीश्वरही झालाय. त्यानंतर मात्र औरंगजेबाच्या थोड्याशा युद्धनीतीमध्ये बदल झाला आणि त्याची पावलं हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागली. कारण की त्या काळामध्ये सर्वात मोठं आणि सर्वात बलशाली असं मुघलांचं राज्य होतं आणि ते राज्य जर अजून वाढवायचं असेल तर महाराष्ट्रही जिंकणं अतिशय गरजेचं होतं. म्हणून औरंगजेबाच्या जे नियोजन होतं, 1680 शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दख्खनमध्ये दाखल झाला. परंतु त्याच्या अगोदरही त्यांनी दख्खनमध्ये स्वारी करायचं जे प्लॅनिंग केलं होतं, ते प्लॅनिंग खऱ्या अर्थानं अगोदरपासूनच चालू होतं. परंतु एक त्याच्या मनामध्ये भीती होती की जोपर्यंत शिवाजी आहे तोपर्यंत आपल्याला
स्वराज्यात जाणं थोडंसं धोक्याचं आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, ज्यावेळेस संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर औरंगजेब स्वराज्यामध्ये दाखल झाला आणि तिथून पुढे जो संघर्ष चालू झाला, या संघर्षामध्ये संभाजीराजे औरंगजेबाला वरचढ ठरायचे. मग आता वरचढ ठरणार, त्याच्यामुळे औरंगजेबाने थोडीशी गरिमी काव्याची पद्धत करून आपले हेर स्वराज्यामध्ये टाकून थोडंसं फितवण्याचा प्रयत्न केला आणि संभाजीराजांना कैद केलं. ज्यावेळेस संभाजीराजांना कैद झाली त्यावेळेस एक विचार करू शकतो की संभाजीराजांना कैद केलं, कोकणच्या संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजांना कैद केलं, तिथून त्यांना सध्याच्या धर्मवीरगड म्हणजे पेडगावच्या बहादूरगड किल्ल्यावर आणलं आणि तिथून पुन्हा त्यांना तुळापूर या ठिकाणी हलवलं. या सगळ्यामध्ये औरंगजेबाने इतकी घाई केली होती की त्याला ही भीती होती की मराठे येतील आणि आपल्या राजाला सोडवतील. परंतु प्रयत्न भरपूर झाले, परंतु संभाजीराजांना वाचवता येणं शक्य नव्हतं. आजही आपली लोक म्हणतात की आपल्याकडे एवढे शूर मराठे होते, शूर सरदार होते, मग संभाजीराजांना वाचवलं का नाही? त्याचीही कारणं आहेत. ज्यावेळेस औरंगजेब आला त्यावेळेस तो लाखाचा सेनासागर घेऊन आला होता आणि आल्याच्या नंतर जी मराठा सरदारांची जी फौज होती ती फौज एका कोपऱ्यामध्ये आणि संभाजी महाराजांना शिक्षेचा अंमल जिथं झाला ते वडूतुळापूर ते एका बाजूला होतं. प्लस औरंगजेबाने आल्या आल्या लोकांची जी हालापेष्टा चालू केल्या की गावाच्या गाव उद्ध्वस्त केली, याच्यामध्ये सगळं विखुरलं गेलं आणि बंदोबस्तही इतका होता की प्रयत्न करूनही संभाजीराजांना वाचवणं शक्य नव्हतं. तरीही प्रयत्न झाले, परंतु त्यातही अपयशच पदरी आलं आणि संभाजी महाराजांना म्हणजे थोडक्यात संभाजी महाराजांची हत्याच औरंगजेबाने केली. पण या ठिकाणी एक विचार करण्याची गोष्ट की औरंगजेबानं शिवाजीराजे आणि संभाजी महाराज यांना 3.5 महिने कैदेमध्ये ठेवलं होतं. परंतु ज्यावेळेस संभाजीराजांना त्यांनी पकडलं त्यावेळेस त्यांनी संभाजीराजांना कसलीही माफी दिली नाही. कारण याचं जर कारण बघितलं तर कारण एकच होतं, ते म्हणजे राजमाता जिजाऊ. ज्यावेळेस शिवाजी आणि संभाजी आग्र्यामध्ये कैदेत होते त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं स्वराज्याची धुरा सांभाळत मुघल सत्तेवरही आक्रमण करेल अशी राजमाता जिजाऊ होती. परंतु ज्यावेळेस संभाजीराजांना ज्यावेळेस अटक केलं किंवा कैद केलं त्यावेळेस ना शिवाजी महाराज राहिले होते ना जिजाऊ राहिल्या होत्या. प्रतिकार करल असं कुणीही नसताना अतिशय एकटं पडलेल्या संभाजीराजांची हत्या केली. परंतु संभाजीराजांच्या हत्येनंतरही औरंगजेबानं रायगड किल्ल्याला वेढा दिला आणि रायगड किल्ल्याला वेढा दिल्याच्या नंतर रायगडावर त्यावेळी संभाजी महाराजांच्या पत्नी श्री श्रक्की राज्ञी जयती असा शिक्का ज्यांच्या नावानं संभाजीराजांनी दिला होता, अशा येसुबाई आणि राजाराम महाराज ताराराणी आणि संभाजी महाराजांचा छोटासा मुलगा दुसरा शिवाजी हे रायगडावर होते. आता ज्या वेळेस रायगडावर जुल्फिकार खानानं वेढा दिला त्यावेळी ज्यांना प्रतिजिजाऊ म्हटलं जायचं अशा येसुबाई त्या रायगडावर होत्या. मराठ्यांचा एक राजा तर औरंगजेबाने कपटानं मारला होता. दुसरा राजा लवकर गादीवर बसवणं गरजेचं होतं म्हणून राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला होता. कारण संभाजीराजांचा मुलगा
लहान होता, राज्य करणं शक्य नव्हतं, किंवा त्याला मांडीवर घेऊनही, दुसऱ्या शिवाजीला मांडीवर घेऊनही राज्यकारभार चालवणं सोपं नव्हतं. कारण की राजा जर गेला तर सत्ता जायची. त्यामुळं येसूबाईंनी जो विचार जिजाऊंनी त्यांच्याकडे दिला होता, की जी शिकवण संभाजीराजांना जिजाऊंनी दिली होती, तीच शिकवण जिजाऊंनी येसूबाईंनाही दिली होती. कारण त्यावेळी त्यांचंही वय लहान होतं आणि तेच शिकवण पुढं येसूबाईंनी ताराराणींना दिली होती. जो जिजाऊंच्या कडून सर्वात महत्वाचा जो गुण येसूबाईंनी घेतला होता तो म्हणजे होता एक चातुर्य किंवा एक युद्ध कौशल्यच म्हणावं लागेल याला. की येसूबाईंनी असा विचार केला नाही की स्वतःचा पुत्र वाचवला पाहिजे. येसूबाईंनी स्वराज्याचे 2 विभाग केले. एका बाजूला राजाराम आणि ताराराणी यांना जिंजीकडे पाठवलं आणि स्वतः येसूबाई आपल्या छोट्याशा शिवबाला, म्हणजेच ज्याचं नामांतर नंतर औरंगजेबानं शाहू केलं, त्या शाहू राजांना घेऊन स्वतः रायगडावर थांबल्या. आणि एक जिजाऊंच्या संस्कारातून जे काही त्यागाचा, पराक्रमाचा जो काही गुण त्यांनी घेतला होता, तो जो काही वारसा घेतला होता, तो वारसा टिकवत त्यांनीही अतिशय समर्थशीलपणे 7 महिने रायगड लढत ठेवला होता. आणि त्या स्वतः मुघलांच्या कैदेत गेल्या. परंतु कैदेत जात असतानाही त्यांनी त्या औरंगजेबाला अटी घातल्या होत्या की एक छोटीशी, एक विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे की एक अशी राणी जिचा पतीही वारलाय, मुलगाही छोटासा आहे, परंतु तरीही ती औरंगजेबाकडं कैदेत राहूनही काही अटी मागते. हे जे सारं श्रेय जातं हे राजमाता जिजाऊंना जातं, त्यांच्या संस्कारांना, त्यांच्या शिकवणीला आणि त्यांच्या पराक्रमाला जातं. की मुघलांच्या कैदेत असूनही येसूबाईंनी आपली आदब कशी राखली जाईल याचा जास्त विचार केला. आणि आपलं जे घराणं, जे कैदेमध्ये, जे 400-500 लोक कैदेमध्ये होते, त्यांची सुरक्षा कशी केली जाईल यासाठी औरंगजेबाकडे काही अटी मान्य करायला लावूनच रायगड किल्ला सोडला होता. आणि मी या ठिकाणी म्हणू इच्छितो की येसूबाईंना जिजाऊ म्हटलं जायचं आणि म्हटलंच पाहिजे. की जिजाऊंच्या संस्कारांचा वारसा पुढे चालत येसूबाईंनी ताराराणींनाही शिकवलं आणि आपला पुत्र शाहू यालाही अशी शिकवण दिली की जी शिकवण जिजाऊंनी शिवाजीराजांना दिली होती, जी शिकवण संभाजीराजांना दिली होती. परंतु हे 2 महान योद्धे घडवत असतानाही जिजाऊंकडनं ज्या काही गोष्टी शिकवायच्या राहिल्या होत्या, त्या सर्व गोष्टी जिजाऊंच्या प्रेरणेने, जिजाऊंच्या शिकवणीतून येसूबाईंनी आपल्या शाहू याला शिकवल्या होत्या. आणि तोच जिजाऊंचा जो स्वराज्याचं जो स्वप्न, साकार झालेलं स्वप्न, साम्राज्यामध्ये कसं रूपांतर होईल ह्यासाठी येसूबाईंनी शाहूराजांना तयार केलंच. आणि त्या तयारीतूनच शाहूराजांनी सुद्धा अगदी दिल्लीपर्यंत भगवा झेंडा फडकवला होता. की हा जो वारसा किंवा हे जे संस्कार होते किंवा ही जी शिकवण होती, ही सर्व जिजाऊंची शिकवण. भारताच्या पूर्ण इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की एकमेव राजा असा होता की ज्याच्या दरबारामध्ये बाई नाचली नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परंतु जिजाऊंच्या नंतर महाराष्ट्राच्या भूमीत जवळजवळ एकाही राजाच्या दरबारात बाई नाचली नाही. शिवाजी महाराज हे फक्त आपल्याला सांगितलं, परंतु संभाजीराजे असेल, राजाराम महाराज असेल, शाहूराजे असेल, अगदी पुढं सातारा गादी, कोल्हापूर गादी, एकाही राजघराण्यामध्ये असले काही कार्यक्रम भरवले जात नव्हते. या सगळ्यांचं श्रेय म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या. आणि त्यांनी ते घडवून घेतलं होतं आणि त्यांच्या संस्कारांमध्ये
तेवढं पाठबळ होतं. जे संस्कार त्यांनी घालून दिले होते त्या संस्कारांच्यावर आजही आदर्श युवक घडवले जातात आणि आदर्श युवक घडतातही. परंतु राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किंवा मराठा साम्राज्य दिल्लीपर्यंत नेणारे अजातशत्रू शाहूराजे या सर्वांच्या जडणघडणीच्या टप्प्यातला सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या. कारण की पुत्राला जे शिक्षण दिलं त्याच्यामध्ये ज्या कमी होत्या त्या नाताला दिल्या आणि नातवानंही स्वराज्य राखलं. पण त्यातूनही ज्या राहिल्या ज्या चुका असतील, किरकोळ चुका किंवा महत्वाचे जे गुण असतील की जे स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करता येईल, ते सर्व गुण त्यांनी येसूबाईंमध्ये, ताराराणीमध्येही भरले होते. की जिजाऊ फक्त शिवबा आणि संभाजीराजे यांना शिकवत नव्हत्या, तर पूर्ण जे घर असेल ते पूर्ण घर जिजाऊंच्या संस्कारांनी भरलेलं होतं आणि त्यातूनच स्वराज्याचे साम्राज्य असा भला मोठा टप्पा पूर्ण झाला असं मी मानतो. आणि जिजाऊंच्या संस्कारांचा कुठेतरी जागर झाला पाहिजे असं मनापासून वाटतं. कारण की जर तुम्हाला आदर्श युवक, आदर्श पुत्र आणि आदर्श पिढी घडवायची असेल तर आता जिजाऊंचा जन्म होणं शक्य नाही किंवा एखादी स्त्री जिजाऊंसारखीही जन्माला येईल असंही शक्य नाही. कारण की जिजाऊंनी जे भोगलं होतं, जे पाहिलं होतं आणि जो विचार केला होता त्याच्या मार्फत आणि त्याचा अनुभव लक्षात घेता, त्याची गरज पाहता जिजाऊंनी ते संस्कार आपल्या घरामध्ये राबवले होते. आता तेवढे अन्याय अत्याचाराची तर वेळ नाही, परंतु एक आदर्श युवक घडवण्यासाठी सर्वात अगोदर स्त्रीनं जिजाऊ समजून घेतली पाहिजे की एक आई ह्याच्या पलीकडे संस्कार देणारी आई ही कशी असावी हेही सध्या पाहिलं पाहिजे. कारण की सध्या आपण पाहतो, माझे एक मित्र आहेत माने सर म्हणून, आत्ताच त्यांचा एक कार्यक्रमही झाला की गर्भसंस्कार मुलगा जन्माला यायच्या अगोदरच असे संस्कार केले जातात की ज्याच्यामुळं जन्माला येणारं मूल हे अतिशय हुशार असेल किंवा त्याला जन्मा अगोदरचे जे संस्कार दिले जातात त्याचे संस्कार वर्ग महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालतात. 40-50 हजार रुपये त्याची फी असते. म्हणजे ज्या वेळेस एखादी महिला गरोदर असते, तिच्या पोटामध्ये अंकुर वाढत असतो, एक 5 ते 9 हा 4 महिन्याच्या काळामध्ये 10,000 रुपये महिना देऊन स्त्री आपल्या मुलाला जन्माला यायच्या अगोदर संस्कार देण्यासाठी गर्भसंस्कार केंद्रामध्ये जाते. आणि ज्यावेळेस ते मूल जन्माला येतं त्यावेळेस ती स्त्री त्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देते. म्हणजे जन्माला येण्या अगोदर त्याला गर्भसंस्कार करायचे आणि जन्माला आल्याच्या नंतर तो कसा बिघडेल याच्याकडे लक्ष द्यायचं. अशा माता किंवा टीव्ही सिरियल मध्ये ज्या माता दाखवल्या जातात अशा माता जर जन्माला येत राहिल्या तर घराघरात जिजाऊ तर नक्कीच जन्माला येणार नाही. कारण की जर तुमच्या घरात जर तुम्हाला शिवाजी घडवायचा असेल तर अगोदर तुम्ही जिजाऊ आणि शहाजी सारखे संस्कार तुमच्यामध्ये असायला पाहिजेत, तर तुम्ही शिवाजी घडवू शकता किंवा संभाजी घडवू शकता. हे संस्कार, हे जे शिकवणी आहेत किंवा हा जो वारसा आहे जिजाऊंनी दिलेला किंवा जिजाऊंचा आपण आदर्श ठेवून जो वारसा जपण्याचा प्रयत्न करू, हा कुठंतरी थोडासा म्हणण्यापेक्षा 80% कमीच झालेला आहे. 80%च म्हणावं लागेल, कारण तो कमीच झालेला. सध्या तर फॅशनचं युग आहे. फॅशनमध्ये तर देशाचा कोणी विचार करत नाही. संस्कृती आणि धर्म हा आम्ही कधीच वेशीला टांगलाय, त्याचं आम्हाला घेणं देणंच राहिलेलं नसतं. की आत्ताच्या परिस्थितीमध्ये
जिजाऊ तर घडणार नाहीच, परंतु आपण एक प्रयत्न केला पाहिजे की जिजाऊ घडवण्याचा. एक अतिशय सोपा असा आणि अतिशय उपयोगी असा मंत्र जो जिजाऊंनी दिला होता संस्काराचा, तो आपण अवलंबलाच पाहिजे. मग जास्त करून स्त्रिया म्हणण्यापेक्षा प्रत्येकानंच ते जिजाऊंचे संस्कार अंगी बाळायला काहीच हरकत नाही. आणि तरच इथून पुढचा युवक हा घडू शकतो. किंवा जर तुम्हाला शिवाजी राजांसारखा यशस्वी पुत्र पाहिजे असेल तर तुम्ही त्या दृष्टीने संस्कार देणंही गरजेचं आहे. आता मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगत असतो की आयुष्यामध्ये तुम्ही, आपण थांबूयात एक 5 मिनिटं, शेवटचा मुद्दा सांगतो की आयुष्यामध्ये कधीही तुम्ही एक छोटासा तुमचं शिक्षण झालं, तुम्ही नोकरीला लागलात किंवा तुम्ही व्यवसाय चालू केला, अतिशय योग्य प्रकारे तुमचा व्यवसाय चालू आहे, तुम्ही अगदीच यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचलाय, अगदीच जे तुम्हाला पाहिजे, जे तुमचं स्वप्न आहे ते अगदीच पूर्ण होतंय असं तुम्हाला वाटतं, आणि अचानक काळ असा फिरतो की जेवढं उभं केलंय तेवढं सगळं उद्ध्वस्त होतं. आणि जे नैराश्य येतं, ज्या नैराश्यामध्ये माणसाची मनस्थिती आत्महत्या करण्यापर्यंतची जाती, असा काळ ज्यावेळेस येईल की पूर्ण खचलेला असाल की आता कुठलाही पर्याय शिल्लक नाही, आता जगणंच मुश्किल आहे, अशा वेळी तुम्ही पुरंदरचा तह अनुभवला पाहिजे. ज्या तहामधून हाती असलेले 23 किल्लेही द्यावे लागले होते आणि उभं केलेलं, ऐन उमेदीनं उभं केलेलं स्वराज्य हेही मुघलांच्या ताब्यात देण्याची वेळ आली. त्यावेळेस चा जो शिवाजी आहे आणि त्या शिवाजीच्या मनामध्ये स्वराज्याची जी उमेद पुन्हा एकदा भरण्याचं काम जे जिजाऊंनी केलं, त्या जिजाऊ आठवल्या तर नक्कीच कितीही मोठं अपयश पदरी आलं तरीही तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. आणि पोहोचलेतही, कारण की देश विदेशातले थोर लोकांचे अनुभव आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराज जर आमच्याकडे जन्माला आले असते तर आम्ही या जगावर राज्य केलं असतं. ह्याच्या पलीकडे मी म्हणतो की शिवाजी महाराज तुमच्या देशात जन्माला येण्याच्या ऐवजी एक राजमाता जरी तुमच्या देशामध्ये जन्माला आली तरीही तुम्ही पूर्ण जगावर राज्य करू शकता. कारण की ते संस्कार जे आत्ता तरी शक्य नाही, पण ते संस्कार जिजाऊंनी त्यावेळेस दिले होते की ज्या संस्कारांच्यावर चंद्र सूर्य असेपर्यंत आदर्श युवक आणि एक सक्सेसफुल पिढी घडू शकते. एक थोडासा विषय आहे की ज्यावेळेस एक कवी म्हणतो, आमचा एक मित्र आहे, त्याचं असं म्हणणं आहे की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तेच आम्हा माणिक मोती दुसरे दौलत आम्हा नाही, तेच आमचे माणिक मोती दुसरे दौलत आम्हा नाही. म्हणजे की याविषयी तो सांगतो. एक थोडासा विषयांतर म्हणून आपण एक थोडंसं गडकिल्ले संवर्धन या विषयाकडे बोलतोय की राजमाता जिजाऊ आणि संभाजीराजे यांचा इतिहास जर सांगायचं म्हटलं तर कितीतरी रात्री जातील. सांगणं सोपं आहे, तुमची ऐकण्याची मनस्थिती नाही राहायची, एवढा मोठा इतिहास आहे. एक थोडासा विषय, आपण थोडंसं विषयांतर गडकिल्ले संवर्धन याच्याकडे जातोय, कारण की आपल्या ग्रुपचं नाव आहे स्वराज्यातील गडकिल्ले, की ज्या गडकिल्ल्यांच्या आधारावर हे हिंदवी राज्य निर्माण झालं. अगदीच छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, संभाजी महाराजांच्या काळापुढेही जाऊन अगदी मराठा साम्राज्याचं ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेसही महत्वाचं मानलं जायचं ते म्हणजे गड किल्ले. ज्याच्याकडे जास्त गड तो मोठा राजा असं त्यावेळेस मानले जायचं. पण या गड किल्ल्यांची अवस्था
मात्र सध्याला खूप हालाकीची आहे. म्हणजे जे गड किल्ले स्वराज्यातील वीरांच्या रक्ताच्या अभिषेकानं पावन झाले, ज्यांच्या दगडामध्ये स्वराज्याचा इतिहास लपलाय, त्या गड किल्ल्यांचे दगडही शिल्लक राहिले नाही, तेही लोकांनी नेले. इतकी बेकार अवस्था गड किल्ल्यांची झाली. बरं, गड किल्ल्यांची अवस्था बेकार झालीच झाली, पण आपण काय करतोय? आपणही तेच करतोय. अतिशय नीच प्रकार असे जे समुद्राच्या कडचे जे किल्ले आहेत, जे जलदुर्ग आहेत, त्या जलदुर्गांवर तर अगदी दारूचे पबच उघडलेत. विकेंडला लोक गड किल्ल्यांवर फक्त दारू प्यायला, एन्जॉय करायला किंवा पत्ते खेळायला जातात. एक अतिशय लाजिरवाणा प्रकार प्रत्येक गड किल्ल्यांवर घडत असतो, जो आम्ही अनुभवतो, पाहतो आणि तसं करणाऱ्याला चोपही दिला जातो. आता हे सांगायची गोष्ट नाही, परंतु आजही जर गडकिल्ल्यांची अवस्था पाहिली तर तुमच्या आमच्यासारखाच तरुण वर्ग सहज फिरायला म्हणून गडकिल्ल्यावर जातो. सहज फिरायला म्हणून, किंवा विकेंड असतं, सुट्टी असती, किंवा तुमच्या आमच्यासारखं तरुण वयातलं मुलगा एखाद्या मुलीला घेऊन, त्याच्या स्वप्नातल्या राजकुमारीला घेऊन ज्यावेळेस गड किल्ल्यांवर जातो, तो पूर्ण गड ते पाहताच ते एखादी तोफ असेल, त्या तोफेवर बसून त्यांचे फोटो काढतात. ज्या तोफेनं त्या किल्ल्यांच्या अभेद्य बुरुजांचं रक्षण केलेलं असतं, त्या तोफेवर ही लोक बसतात, ज्यांची लायकीही नसते. तिथं बसून फोटो काढतात, सर्व किल्ला फिरतात, सोबत आणलेले काय वेपर्स असेल, पाण्याच्या बॉटल असतील, त्याचीही गाण तिथंच मागे ठेवतात. आणि जाता जाता ज्यावेळेस त्यांचा जायचा वेळ येतो, त्यावेळेसही हे गप्प बसत नाहीत. आता पूर्ण गड पाहिलाय, आपण या ठिकाणी आलो ह्याची आठवण म्हणून, आता सध्या मोबाईलचा काळ आहे, आता ह्या काळामध्ये आपण फोटो काढतो, परंतु एक 6, 7 किंवा 10 वर्षाच्या मागचा जो काळ होता, त्या काळामध्ये असं होतं की एखाद्या गड किल्ल्यांवर गेले, म्हणजे एखादं जोडपं ह्या गड किल्ल्यावर फिरलंय, तर त्या गड किल्ल्यावर आपण आलो होतो ह्याची निशाणी म्हणून त्या गड किल्ल्याची एखादी चांगली भिंत बघायची, त्या भिंतीवर दगडाने मस्तपैकी स्वतःचं नाव लिहायचे. आता जर मुलं गेले असतील तर त्यांच्या ग्रुपची नाव लिहिणार, त्यांचं नाव लिहिणार. आणि जर एखादं जोडपं गेलं असेल तर मस्तपैकी त्या दगडावर असं बदामाच्या आकाराचं हृदयाचं चित्र काढायचे. त्या हृदयाच्या चित्रावर एका बाजूला याचं नाव टाकायचे, एका बाजूला तिचं नाव टाकायचे, आणि मस्त असं कमरेवर हात ठेवून त्या चित्राकडे असे पाहत राहायचे की जसं काय आत्ताच यांच्या बापाने पाहिलाय. परंतु त्याचं लक्ष द्यायचं, आपण कुठंतरी चुकतोय, आपण ऐतिहासिक ठिकाणी आलोय. मग ऐतिहासिक ठिकाणी आलोय, मग आता शस्त्र पण पाहिजे. मग हळूच त्या बदामाला एक तिरका बाण काढायचे आणि त्यांच्या नावाची तिथं मोहर लावून ते घरी यायचे. अशा प्रकारे जी किल्ल्यांची विटंबना आपल्याच मागच्या पिढीने केली, त्या किल्ल्यांचं आपण संवर्धन केलं पाहिजे. आज महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले राज्य सरकार, केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. अतिशय निकृष्ट दर्जा किंवा अतिशय खालच्या लेवलला किल्ल्यांची अवस्था आहे की आजच आम्ही किल्ले धर्मवीरगड, म्हणजे इतिहासामध्ये ज्याला बहादूरगड म्हणतात, केंद्र सरकारने गड किल्ल्यांवर संडास बांधले. करोडोंचा खर्च करून संरक्षित राष्ट्रीय स्मारकाच्या जवळ अगदी पवित्र अशा मंदिराच्या शेजारी संडास बांधले. म्हणजे इतकी मान, इतका आदर सत्कार जर सरकारच किल्ल्यांना देत असेल तर तुमच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत? तर हे स्वराज्यातील जे गड किल्ले आहेत त्यांच्यावरही लक्ष देणं किंवा त्यांचा सांभाळ करणं, हा जो सर्वात महत्वाचा गुण होता, हा आम्हाला जिजाऊंनी दिलेला आहे. तोही आम्ही विसरत चाललोय. की शिवाजी महाराज सांगायचे की रात्री झोपताना दिवा सुद्धा कमी करून झोपावं,
की दिव्याला जर एखादा उंदीर आला, दिवा पाडला, तर तो सहज विजला जावा, त्याच्या मार्फत आग लागून नुकसान होऊ नये म्हणून शिवराय सुद्धा किल्ल्यांची जबाबदारी घ्यायचे. कुठं एखादा दगड पडला असेल, एखादं खिंडार पडलं असेल, एखादी तटबंदी जर पडण्याच्या अवस्थेत असेल, तर पावसाळा येण्याच्या पूर्वीच त्याची डागडुजी केली जायची. गडावरचे छप्र व्यवस्थित केले जायचे. ही काळजी स्वराज्यामध्ये घेतली जायची. परंतु स्वराज्याच्या नंतर मात्र या गडकिल्ल्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली. आपण तर पाहतोच, विकेंडला वगैरे बरेचसे जातात. तर विकेंडला जातात तिथं फिरतात, गाणंही करतात. मग आमच्यासारखे तरुण मुलं येतात, दारू पिला असेल तर त्याला मारतात. परत आमच्यावरच केस होते, परत आम्हालाच आतमध्ये बसावं लागतं. हे जे प्रकार घडतात, हे प्रकार त्या काळी घडत नव्हते, परंतु आत्ता घडतात. कारण की आत्ता मार्गदर्शन करणारं किंवा जपणूक करणारं सरकारही आपलं नाही. आणि जी रयत पोटच्या पोरासारखी स्वराज्य सांभाळायची, ती रयतही आता त्या गडकिल्ल्यांकडं चांगल्या नजरेने पाहत नाही. तर नक्कीच आपण जिजाऊंच्या जो संस्काराचा वारसा आहे, शिवाजी राजांचा जो स्वराज्याचा वारसा आहे, संभाजी राजांचा जो धर्मासाठी बलिदान देण्याची जी प्रेरणा आहे, शाहू राजांचं जे स्वराज्य ते साम्राज्य हा जो प्रवास आहे, याच्यामधून जे आपण यशासाठी वाटचाल करू, त्यामध्ये एक महत्वाचा गुण म्हणजे सांभाळताही आलं पाहिजे. म्हणजे जर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतोय, आपण वरच्या टप्प्यापर्यंत जातोय, परंतु खालच्या टप्प्यामध्ये जे राहिलेत त्यांनाही सांभाळता आलं पाहिजे. त्यांची ही जी बांधणी आहे, माणसांची जी बांधणी आहे, जी जिजाऊंनी केली होती, शहाजीराजांनी केली होती, तो वारसाही आपण सांभाळत नक्कीच यशाकडे गेलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.